हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आता आम्ही चाललेलो आहोत आळंदीच्या दिंडीमध्ये, जी की यावेळेस आमच्या एरियाच्या बाहेरूनच जाणार आहे. कारण की आळंदीला एवढा पाऊस झालेला आहे, तर त्याच्यामुळे पुलाचं काम वगैरे चालू होतं. त्याची मेन पालखी आहे ती पुलावरून जाणार आहे आणि बाकीच्या ज्या सगळ्या छोट्या पालख्या आहेत त्या आमच्या घराकडून जाणार आहे. आणि यावेळेस आमचं मेन पालखीचं दर्शन मिस होणार आहे, कारण की इकडनं ज्या आता पालख्या जाणार आहेत ना, त्यामुळे तिथे आम्हाला रोडपर्यंत जायला पॉसिबलच होणार नाही आहे. गाडी पण नेऊ शकत नाही आणि लांब पण आहे जास्त. तर आम्ही विचार केला का ठीक आहे, इथे जे आपल्याला बाकीच्या पालख्या बघायला मिळतील ते आपण जाऊन आज बघूयात. सो यावेळेस आम्ही दोघंच आहोत, बाकी सगळे जरा त्यांच्या परीने येणार आहेत आणि नितीनला पण मुंबईला जायचं आहे. सो आम्ही विचार केला का आपण लवकरच जाऊ आणि दर्शन वगैरे घेऊन येऊ. मग आता दर्शन वगैरे आम्ही घेऊ आणि नितीन मुंबईला जायला निघतील. सारंगची अजून झोप झालेली नाही आहे, तो उठला होता, त्याला ड्रेस वगैरे चेंज केला आणि परत झोपला तो. आता आम्ही म्हणजे आमच्या घरापासून मोजून 2-5 मिनटावरच आहे, तर गाडी इथे बघू कुठे लावायची आणि मग आम्ही पुढे चालत जाऊ. तर कनेक्ट राहा. आमच्या 1 मिनिटावरून पालखी पुढे गेली. आम्ही आता दुसऱ्या रोडने आतून आलो आणि फक्त गाडी पार्कला जागा शोधत होतो आणि मी समोरून बघितलं का पालखी गेलेली आहे आणि मला असं वाटलं की छोटी मोठी असेल कोणती, पण ती मेन पालखीच होती. आणि आम्ही तिथे लोकांना विचारलं तर ते बोले जस्ट गेली आताच. मग ती मला दिसली. मग आता आम्ही तिकडनं आता परत निघालो आणि आता आम्ही पुढच्या चौकात चाललेलो आहे. तर बघूया तिकडे आम्हाला मिळते की नाही पालखी, देव करो मिळो. तर बघूयात आता काय होतंय. थोड्यावरून वाचली होती आमची, थोड्यावरून म्हणजे समोरच होती एकदम. म्हणजे असं तर मी तुम्हाला कसं एक्सप्लेन करू, एकदम समोर होते थोड्यावरून अशी, म्हणजे ती जस्ट अशी गेली आणि मी बघितलं. पण नेमकं आमचं गाडी पार्किंगवरून, आता बाईक असल्यावर कसं पटकन कुठेही लावून जाता येतं, 4 व्हीलरमुळे कसं, आणि जागा तिकडे छोटी होती, जागा गाडी लावायलाच मिळाली नाही आम्हाला. तर आता मी पुढच्या चौकात चाललो आहेत. आता बाकीचे लोक पण पुढच्या चौकात चालले आहेत लगेच, बघूयात भेटते का. आता इथे हे सगळे बाईकवाले सगळे चाललेत पुढच्या चौकात. सो आता मी ज्या दुसऱ्या मार्गाने जाणार होतो तिथे गाडी टाकली. ह्यांनी जस्ट विचारलं समोरून येणाऱ्या बाईकवाल्यांना, तर तिकडे आता नेमकी पालखी जस्ट पोचते आहे, तर तो रस्ता बंद केला आहे समोरून. तर आता आम्ही परत तिकडनं टर्न मारला, तर आम्ही परत पुढच्या चौकात चाललो. आता जो पुढचा चौक असणार आहे तो मेन चौक असणार आहे, जो की साई मंदिराचा असणार आहे. तर तिथे बहुतेक आम्हाला गाडी वगैरे लावायला जागा मिळेल. तर बघूयात काय होतं आता. इथे आता हे सगळे लोक असे बाईकवर चाललेले आहेत आणि सगळे पालखी बघण्यासाठीच आमच्यासारखंच, म्हणजे आम्ही जे करतोय ना ते सगळे लोक करतायत. या चौकात नाही बघायला मिळते, चला पुढच्या चौकात, चला पुढच्या चौकात. तर हे सगळं चाललंय लोकांचं इथे. ते पण आता भरपूर गर्दी आहे. सो आता आम्ही इथे पोहोचलोय आणि थोडा आधीच गाडी लावतो, कारण की पुढे परत गाडी लावायला जागा मिळणार नाही. आणि आता इथून आम्ही पुढे चालत जाऊ आणि मला असं वाटतंय का आता आम्हाला पालखी भेटेल, कारण की मागच्या चौकात मगाशी पालखी होती आणि आता आम्ही पुढच्या चौकात आलो. तर बघूयात. सारंग अजून झोपलेलंच आहे, उठेल तो आता आवाज ऐकून होतो. सो आता गाडी पार्क केली आणि आम्ही पुढे चाललोय चालत आणि खूप जास्त गर्दी झाली. बरं झालं गाडी मागे लावली, आम्ही पार्क केली आणि मागे बघा गर्दी. पुढचं पण दाखवते मी आता. आम्ही माऊलीच्या दिंडीत फक्त 10-15 वर्षी झालं मॅडम माऊलीच्या दिंडीत सुरू. हां
अजून काय तुमचे जोडीने अनुभव? जोडीने आम्ही असतो, शेतकरी आम्ही आम्हाला आणि तुम्ही कुठले प्रॉपर? प्रॉपर कावठेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर. अरे बापरे. खर्चे महाराजांच्या दिंडीत आम्ही सामील आहे. हा. पोहोचलोय आता आम्ही लवकर जवळच आणि भरपूर गर्दी आहे पुढे. सो मी जशी गाडीतून उतरली तसे हे बाबा माझ्या सोबतच आहेत. तर मी या बाबांसोबतच चालली आहे पुढे. चला. सो फायनली आम्ही एवढे कष्ट घेतले, या चौकातून त्या चौकात, त्या चौकातून या चौकात, आणि फायनली आम्हाला आता आमची पालखी बघायला मिळणार आहे. आणि आमच्या समोरच पालखी आहे, मी तुम्हाला दाखवते आता. ते पालखी सो गर्दी बघा इकडे किती आहे. अच्छा येताना आहो आहो. फक्त बॅलन्स आहो तुम्ही सगळे उभे काढा आता. हे करा ना व्हिडिओ. म्हणजे चालेल सरळ ना. तुम्ही काढायची रे व्हिडिओ थोडीशी. होत नाही. सो खूप जास्त गर्दी होती. रिटर्न आता आम्ही आलो तेव्हा, आणि आता जिथे आम्ही गाडी लावली तिकडे थोडंफार मोकळं आहे, तर बरे चान्स आहे आम्हाला गाडी ओढवायला.
सारंग खूप गर्दी. हे बघ बाबा आहे, इकडेच आहे बाबा. गाडी इकडे पार्क केलेली आहे. हे गेलेत गाडी काढायला आता. सो असला भारी विषय झालेला आहे. आम्ही गाडी पण अशा ठिकाणी पार्क केली होती जिथे अजिबात गर्दी नव्हती. गाडी एक सेकंदात आमच्या लगेच टर्न मारून आणि मागे लोक बापरे पूर्ण अडकून गेलेत. आणि ही गाडी पुढे घेत होते. हे मला म्हणत होते आपण एवढं लांब चालत जायचं का, एवढं लांब चालत जायचं का. त्यांना म्हटलं गाडी इथेच राहून द्या. हे आता खोकतायत मुद्दाहून. त्यांना म्हटलं गाडी इथेच राहू द्या, परत आपली गाडी निघायची नाही. आणि बरं झालं आम्ही गाडी थोडी आधीच लावली. गाडी पण निघाली. मस्त असं दर्शन झालं. फक्त एकच इच्छा राहिली माझी, तुळशी डोक्यावर घ्यायची होती आणि चालायचं होतं थोडंफार, पण चान्सच नाही आहे. तर बघूयात आता आमच्या त्या साईडलाच एखादी पालखी असेल तर. ॲक्च्युली आता काय झालं माहिती का, ह्यांचा टाइम संपलेला आहे. ह्यांना निघायचं आहे मुंबईला आणि आता ह्यांना जायचं एकदम लॉंग रूटने, म्हणजे एकदम फिरून जावं लागणार आहे. कारण की इकडचं सगळे रस्ते बंद आहेत. सो हे खूप फिरून जाणार आहेत आज मुंबईला जाताना ना सारंग. म्हणजे ह्यांना नाशिक पुण्यातून निघतानाच ह्यांना 1 तास लागणार आहे. म्हणजे 1 तास दूर जाऊन मग मुंबई हायवेला लागणार. हा, सो कसं वाटतंय उगल उगले? मस्त ना, एकदम मस्त दर्शन झालं. आणि समोर माऊली होती. हो, म्हणजे माहिती आम्ही पहिल्या चौकात गेलो तर तिकडनं समोरनच गेली बरं का पालखी. तर मला असं हे झालं यार, आता मी ते आम्ही दुसऱ्या चौकात गेलो, पण बरं झालं तिथे पुढे आपण गेलो नाही जास्त ना. तिथे लगेच आम्ही विचारलं, जर तिथे आम्ही पुढे गेलो असतो तिथून परत टर्न मारून यायला आम्हाला वेळ लागला असता. तर ह्याने एका माणसाला विचारलं, ते म्हणे आत्ताच गेली. मग आम्ही डायरेक्ट परत अजून 3ऱ्या चौकात आलो आणि तिकडे आम्हाला मिळाली. आणि तिकडे एक काका पण होते, त्यांची तर थोडी जागा होती. त्यांनी मस्त हात दिला, वरती चढलो, तिकडे जागा केली आम्ही दोघांनी पण. मस्त शूट झालं, मस्त पालखी बघायला दर्शन घेतलंय. शारंग झोपला होता ग, माझी पालखी आली लगेच उठलं माझं पोरग. लगेच उठलेले गुन्ही बाळे आमचे हे. शारंगची नाव बाकी, आता घरी जेव्हा नाव करायची आहे बेटा. सो आता आम्ही थोडंसं ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहोत, कारण की सगळ्या गाड्या आता पुढे पुढे येत आहेत. तर आता पोचूच, पण मला नाही भारी वाटते ते. सो खूप सुंदर असं दर्शन झालं आणि खूप भारी पण वाटलं. आम्ही लवकर उठून गेलो, काहीतरी बघायला मिळालं छान. आशीर्वाद पण भेटले मस्त माऊलींचे, समोरून खूप जवळून बघितलं आम्ही. आणि आता मी बिल्डिंगच्या खाली पोचली आहे. हे आता मला सोडतायत इकडे आणि हे निघाले आहेत आता मुंबईला जायला. सो सांभाळून जा, एकदम घाई करू नका. चलो बाय. आता सारंग रडायला नको फक्त. चलो. सो मला असं वाटलं की सारंग रडेल, पण सारंग नाही रडला. सारंगने म्हटलं चल आपल्याला काकाकडे जायचंय, तर तो नुसता काका काका करतोय. आता त्याला समजलंच नाही त्याच्या बाबा गेले. ओ चाकू पाहिजे. सो सारंगला मी आज मस्त असा फॉर्मल ड्रेस घातला होता. हा ड्रेस दिवाळीला घेतला होता राहुलने, माझ्या भावाने. तर त्याला आज घातला होता आम्ही, मस्त दिसत होता. त्याला आंघोळ वगैरे घालते. हे गेलेत मुंबईला, सो आज पूर्ण दिवस मी एकटीच आहे घरी. आणि ह्यांना यायला पण उशीर होणार आहे, त्यांना रात्री 11-12 वाजता यायला. सो सारंग आणि मीच आज घरी ना सारंग. चलो पोचलो. सो नितीन आत्ताच गेले मुंबईला. 9 वाजता आम्ही घरी आलो. आम्ही 6:15 वाजता इकडनं गेलो घरून आणि पालखी आम्हाला भेटली. म्हणजे बघा ना, म्हणजे मला एवढं विशेष वाटतं की म्हणजे आम्ही 3 ठिकाणी आम्ही गेलो, म्हणजे 3 चौकात गेलो आणि आम्हाला नाही 2 चौकात गेलो. 3 चौकात गेलो, 4थ्या चौकात आम्हाला माऊलींचं दर्शन झालं. आणि एवढं भारी वाटतंय. म्हणजे आम्ही गेलो ना सुरुवातीला, तर म्हणजे आमचा जो बाहेरचा एरिया आहे, म्हणजे आमच्या इथला जो चौक आहे ना, तर यावेळेस तिकडनं पालखीचं म्हणजे मार्गाचं नियोजन केलेलं होतं. आणि आम्ही तिथे पोचलो तर तिथे कोणीच नव्हतं. म्हणजे खूप कमी पालख्या होत्या बरं का, खूप कमी लोक होते. सो आमच्या दोघांचं असं झालं की अरे सकाळी 6 वाजताच पालखी निघणार होती, मग पालखी आता गेली असणार आहे, त्याच्यामुळे आता गर्दीच नाही, लोक लवकर उठून निघून गेले असेल हे ते. मग ह्यांना म्हटलं ना का आपण जरा थांबू, आपण जरा इकडे तिकडे फिरून बघू. तर आम्ही यावेळेस एक चांगलं काम केलं का आम्ही डायरेक्ट आमच्या फाट्यावर नाही गेलो, कारण तिकडे गेलो असतो तर तिकडनं ऑलरेडी पालखी पुढे निघून गेलेली होती आणि तिकडे पण गाडी लावायला पण जागा नव्हती. सो आम्ही पहिल्या गल्लीत गेलो, तर तिकडे पण म्हणजे तिथून मी तुम्हाला सांगितलं माझ्या डोळ्याजवळूनच गेली, म्हणजे समोरूनच गेली आणि गाडी पार्किंगला जागा, पण तिकडे पण पार्किंग मिळाली जरी असली तरी आम्हाला दर्शन झालं नसतं.
पुढच्या चौकात गेलो तर तिकडे पण मग आधीच आम्ही चौकात गाडी टाकली आणि आधीच त्यांना म्हणजे गल्ली होती छोटी अशी गावं होती छोटे तर तिकडनं टाकली. म्हटलं त्या चौकात जाऊ तर मग ह्यांनी लगेच एका दादाला विचारलं. मग ते बोलले की आत्ताच गेली आणि तिकडे जाऊ नका तुम्ही म्हणजे एंट्रीच नाही आहे, पालखी येऊ राहिली, गेली नव्हती येत होती. सो ह्यांना म्हटलं आपण आता हां म्हणजे मी एकूण टोटल 3 चौकात गेलो. मग तिसऱ्या चौकात ह्यांना म्हटलं आपण जाऊ म्हणजे आपल्याला पालखी मिळेल. आणि एक बेस्ट काम हे झालं का आम्ही खूप मागे गाडी लावली आणि आम्ही पुढे वारीतून चालत गेलो. म्हणजे जे पालख्या चालल्या होत्या ना त्याच्यातून आम्ही चालत खूप पुढे गेलो. जवळपास समजा 1 किलोमीटर असावं एवढ्या मागे आम्ही गाडी लावली. म्हटलं कारण की ह्यांना मुंबईला निघायचं होतं, कारण की जर परत गाडी अडकली असती तर मग पूर्ण वाट लागली असती. पण खूप छान झालं बरं का. म्हणजे आम्ही गेलो, एवढं भारी वाटलं माहिती आहे. आणि काय माहिती अचानक असं ना नकळत असं पालखीला बघितलं का मग आपोआप असं डोळ्यात पाणी पण यायला लागतं. आणि यावेळेस म्हणजे मागच्या वर्षीपासून असं खूप स्पेशल वाटतं. मागच्या वर्षी पण ह्यांचं पालखीचं गाणं आलं होतं, जे की आपण ठरवलेलं आहे दरवर्षी म्हणजे वारीची सेवा करायची. दरवर्षी आम्ही ठरवलेलं आहे का माऊलींचं गाणं काढायचं. सो मागच्या वर्षी पण ओढ तुझ्या पंढरीचं आलं होतं. कोविडमध्ये सुद्धा आलं होतं मायबापा विठ्ठला, ते तर खूप जास्त फेमस झालेलं आहे. आणि त्यानंतर मध्ये 1-2 वर्ष गॅप पडला. मग मागच्या वर्षी आपण आपलं स्वतःचंच यूट्यूब चॅनल चालू केलं, माऊली म्युझिक कंपनी म्हणून. आणि त्यात आपण गाणे टाकायला चालू केले. तर मागच्या वर्षी आपण ओढ तुझ्या पंढरीची जे की ह्यांनीच कंपोज केलेलं आहे, अजय दादांनी, अजय गोगावले यांनी गायलेलं आहे. सो ते गाणंसुद्धा खूप छान झालेलं आहे. त्याला पण मिलियनच्या वर गेलेले आहेत व्ह्यूज. आणि आत्ताचं हे जे गाणं आहे हे स्वतः म्हणजे मागच्या वर्षीचं पण आपण स्वतःनेच सगळं हे केलेलं होतं, म्हणजे प्रोड्यूस आपणच केलेलं होतं. आणि यावर्षीचं सुद्धा आपणच केलेलं आहे. आणि यावर्षी तर ह्यांनी गाणं गायलं आहे आणि ह्यांच्यासोबत पद्मनाभदादासुद्धा आहेत. सो खूप छान गाणं झालेलं आहे. आणि प्लीज ज्यांनी कोणी बघितलं नसेल ना खरंच नक्की जाऊन बघा, तुम्हाला सगळ्यांना आवडेल गाणं असं आहे. मुकुंददादांनी लिहिलेलं आहे. आणि पवनदादा तर बेस्टच आहेत, कारण की ते होते त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या लाईनअपच्या काही गोष्टी होत्या, व्हिडिओज असेल बाकीच्या सगळ्या गोष्टी होत्या मॅनेजमेंटच्या, ते सगळं पवनदादांनी हँडल केलं. तर ओव्हरऑल खूप छान झालं आहे. आणि आजचं दर्शन पण खूप छान झालं. आणि तुम्हाला माहिती आहे का म्हणजे दरवर्षी कसं होतं माहिती आहे का, म्हणजे आमच्याकडचे सगळे रस्ते ब्लॉक केलेले असतात कारण की दिंडी समोरूनच जाते. आणि ह्यांना आज मुंबईला जायचं होतं आणि आम्हाला कालपासून हेच टेन्शन होतं का उद्या रस्ता मोकळा मिळेल की नाही, मग व्यवस्थित जाता येईल की नाही, परत ट्रॅफिकमध्ये अडकावं लागेल कारण की ह्यांना मुंबईला पोचायचं आहे. पण आज एवढं सगळं एकदम म्हणजे म्हणतो ना देवाचीच इच्छा होती, एकदम सिस्टमॅटिक सगळ्या गोष्टी झाल्या. माऊलींचं दर्शनसुद्धा झालं. आम्ही जिथे गाडी पार्क केली तिथे अजिबात म्हणजे असं गाडीनं आम्ही अशी एका सेकंदात गाडी ह्यांनी काढली तिकडनं. नाहीतर आम्ही जिथून चालत येत होतो ना सगळे 4 व्हीलरवाले अडकलेले होते आणि आम्हाला तिथून तिथपर्यंत यायला म्हणजे जवळपास अर्धा तास गेला असेल, एवढी गर्दी होती. आणि आम्ही असं दोघं टेन्शनमध्ये आपली गाडी निघेल की नाही, आपली गाडी निघेल की नाही, आपल्याला मुंबईला जायचं आहे, म्हणजे ह्यांना मुंबईला जायचं आहे, काय होईल असं तसं. पण आम्ही जेव्हा तिथे पोचलो ना तिथे ना काहीच गर्दी नव्हती, म्हणजे खूप कमी लोक होते. आणि लगेच गाडी बाहेर निघाली आणि आम्ही आलो. मग थोडाफार नाश्ता वगैरे केला आणि ह्यांनी मला खाली बिल्डिंगच्या खालीच सोडलं आणि हे लगेच गेले. ह्यांनी मला ना मोजून 5 ते 7 मिनटात कॉल केला की स्नेहल. म्हटलं हां बोला ना. मला हातात माऊली आपल्यासोबतच आहे. म्हटलं काय झालं. मग हे मला हातात अगं रस्ता पूर्ण ओपन झाला आहे, रस्ता पूर्ण मोकळा झालेला आहे म्हणे. आणि मी आता म्हणजे लागलो आहे माझ्या म्हणजे स्पाईन रोडला लागलेलो आहे असं. तर मला एवढं भारी वाटलं ना, म्हणजे आमच्या दोघांना पण टेन्शन आलं होतं नाही का की आता काय होतं आहे, ह्यांना जायचं आहे मुंबईला आणि रस्ते सगळे ब्लॉक असतात. पण यावेळेस असं झालं ना की पालखी लवकर निघून गेली. आणि काय होतं माहिती का, पालखी जरी लवकर निघून गेली ना तरी हे लोक रस्ते लवकर म्हणजे मोकळे होत नाही. तर यावेळेस असं झालं का पाऊसच एवढा झाला. आणि अजून एक गोष्ट मला तुम्हाला खरंच सांगावीशी वाटते, आज एवढं कडक ऊन पडलंय बाहेर, बाप रे. आणि कालपासून 3 दिवस मागे एवढा पाऊस होता, एवढा पाऊस. आमच्या इकडे अक्षरशः एवढं पाणी भरलेलं होतं, एवढा पाऊस होता. आणि आज एवढा कडाकीचं ऊन पडलेलं आहे ना, तर खूप भारी वाटते. म्हणजे देवाला सगळ्या गोष्टीची काळजी आहे. ओ बेटा काय झालं, होशी कुठे शी. सो खूप म्हणजे मला असं तुम्ही समजून घ्या आता मला नेमकं काय बोलायचं. तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टी खूप छान झाल्या.
आणि खूप भारी वाटतं. आणि यावेळेस आम्ही तिघंच गेलो होतो कारण की आम्हाला नितीनला मुंबईला जायचं होतं. सो त्याच्यामुळे ह्यांना म्हटलं आपण आपलं लवकर उठू आणि लवकर निघून जाऊ करून दर्शन भेटलं पाहिजे. आणि यावेळेस तर आम्ही असं मनात हे पण घेतलं नव्हतं की म्हणजे मी तुम्हाला बोलली पण होती मे बी या व्लॉगमध्ये स्टार्टिंगला का बोलली की मला आठवत नाही आहे का मी ह्यांना बोलली की म्हटलं यावेळेस आपलं पालखीचं दर्शनच होणार नाही कारण की यावेळेसचा जो रूट त्यांनी फायनल केला होता तर आम्हाला असं होतं की आता आपण पालखीपर्यंत पोचणारच नाही. पण ती देवाचीच इच्छा असते. देवाला जर दर्शन द्यायचं असलं का देव कसाही देतो. आम्ही 3 ठिकाणी चुकलो पण 4थ्या ठिकाणी आम्ही एकदम बरोबर गेलो देवापाशी आणि खूप भारी वाटलं. खूप खूप म्हणजे खूप भारी वाटलं. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आता माझ्या डोळ्यात पाणी यायला लागलं अक्षरशः. तर मी हा ब्लॉग आता इथे एंड करते आहे. ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. बाय.